तर मित्रांनो सुप्रभात. आजची तारीख आहे 26 एप्रिल 2026 आणि जी प्रेप मी गेल्या 4 महिन्या 5 महिन्यापासून जे काय ते करतायत ते आज आपल्याला स्टेजवर दाखवायचं आहे फायनली. म्हणजे दिवस रात्र एक केलेला आपण या दिवसासाठी खास. तर आपण आपल्याने बेस्ट दिलं आपल्याकडून. जे काय बाकीचा पुढचा रिझल्ट आहे ते आपण देवावरती आहे सगळं. लेट हिम हँडल एव्हरीथिंग. तर वाजले 6:30 सकाळी आणि आम्ही मगाशी उठलो, थोडी कंडिशन चेक केली. ठीक आहे, आपण सॅटिस्फाईड आहे आपल्याकडून जेवढं झालं तिकडून. आता ब्लॉग मी पहिला इथूनच चालू केला. मी आत्ताच उठलो आहे. सगळे आत्ता उठले आहेत. बोलतात मला रॉ फुटेज पाहिजे. बोललो आजचा दिवस बोललो मला हा ब्लॉग 2 तास 3 तास जेवढा पण होईल मला फरक नाही पडणार आहे. कारण का आजचा दिवस जेवढा शूट होईल तेवढा मी शूट करायला ट्राय करेन. म्हणजे खूप मोठा दिवस, इम्पॉर्टंट दिवस बोलू शकतात तुम्ही. ठीक आहे, तर आम्ही ट्राय करतो 6:15 7:30 मॅक्स 7:30पर्यंत इकडून निघायचा. आणि तिकडे आपल्याला 2-3 तास लवकर पोचायला लागेल. प्लॅनिंग वगैरे जे काय प्रोसेस आहे नंतर आपण कळू तुम्हाला. तर तुम्ही पण माझ्यासोबत जुळून राहा या ब्लॉगमध्ये, कारण का ह्या ब्लॉगमध्ये सगळंच दाखवणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे, चला भेटू. तर मित्रांनो आम्ही फायनली तर रेडी तर होतो आणि आता वाजले आहेत 7:30 आणि आपल्याकडे आला योगी कंडिशन चेकसाठी. अर्ली मॉर्निंग लास्ट चेकिंग घेतो माझा. किती काब्स लोड करायचे आहेत आजच्या दिवसाचे बोलू शकत नाही, बिफोर म्हणजे स्टेजवरती चढायच्या आधीचे. आता मी किती घेतली पाहिजे काब्सची, परत सगळं तेच सांगत होता. पोजिंग रुटीन वगैरे, परत मायनर चेंजेस सगळं. तर ह्याला माझी बॉडी कशी रिॲक्ट करते माझ्यापेक्षा जास्त ह्याला माहिती आहे. तर योगी कैसा था अपना 3 महीने का प्रेप, कैसा तेरे को मतलब क्या बोलेगा तो अपने ये प्रेप पे? अपन ने 3-4 महीने का प्रेप किया है ना, किधर से किधर तक ट्रांसफॉर्म किया है 3 महीने में. ऐसा काल मित्र भेटला है ना, बोलतो भाई स्टेरॉइड्स लिया क्या? बोला भाई भाई जितना टाइम था उस हिसाब से बहुत अच्छा किया है, बहुत अच्छा मेहनत किया है. मैं तो सिर्फ गाइडेंस का काम किया हूँ, लेकिन ओवरऑल मेहनत तूने ही किया है. पूरा एक्स्ट्रा मेहनत भी किया है. जितना मतलब मैंने जितना नहीं किया था उससे ज़्यादा स्टेप्स भी है और कार्ब्स भी तेरे कम थे, क्योंकि टाइम कम था अपने पास. उस हिसाब से तूने बहुत एक्स्ट्राऑर्डिनरी मेहनत की है. अभी सिर्फ एंजॉय करने का टाइम है. जो बनना था बॉडी वो वो बन गया, गया. अब सिर्फ एंजॉय करने का. एंजॉय करने का. स्टेज हाँ. पे जाके रिजल्ट डजंट मैटर. जो आएगा वो अपना. गाइस अभी से कुछ होप नहीं लगा के बैठे कि मुझे ये चाहिए, मुझे ये प्लेसिंग चाहिए. अपना बेस्ट देगा 100%, तो भी तुझे लगेगा कि तू जीत के ही आया है. हाँ, पर तो फिर वो अपन अपने ने आप में अपना नहीं शौक है. दिया है. अभी ठीक है, अभी जो होगा वो देखा जाएगा. एंड और गाइस ये तो मेरा आज का ये है, मतलब नेचुरली सुपीरियर. कोट है भाई. कोई अगर बोलेगा पीछे पीछे क्या है? पीछे ये डाला है, इंस्टा आईडी डाला जरा ऐसे ही. ओके. और भी कुछ लिखा है, करना करना है है तो तो करना करना है. है. समझा दादा भाई. सही है, सही है. आहे तो करना है. That's all. आणि आपला भाऊ पण मील बनवून लगेच आणला नाही त्यांनी खायला. तर पटपट खाऊन सही है, आपण सही है. निघूया आजच्यासाठी आणि भेटू पुढे. मील में क्या है दिखा दो. मील में भाई अपना मील फिक्स है. वही दिखा दो लो. ओट्स आणि 36 ग्राम वे आणि 30 ग्राम केळं आणि 40 ग्राम ओट्स. तर मित्रांनो रेडी फॉर द डे. आज लुक असेल आपला आजचा आणि 7:30 परफेक्ट झाले. परफेक्ट 7:30 झाले. आपण सगळ्यांच्या पायापोड्या आशीर्वाद घेऊया आणि क्विक निघूया. तर चालू करूया आपण इथूनच. योगी भाई चल, थैंक्स इतना पीछे रहने के लिए. और एक तू गुरु होने के नाते रुक पागल है क्या? नहीं हुआ है. मत कर यार. चला मंदिरात जाऊया. शिवाय हर हर महादेव. मम्मी अरे खेळायला जातोय मी, चांगला आशीर्वाद दे खेळायला.
big day today. Without their blessings, this is incomplete. Living for the day. पप्पाकडे जाऊया, आशीर्वाद घेऊया छानपैकी. दिवस चालू करूया आपला ॲज युजल. नो चेंजेस. लेट्स गो. उबर कोई उठाता नहीं है. हाँ, ठीक है. अभी जितने का ढोल नहीं उतने का लेट्स गो फॉर द डे. Yes. फुल चार्ज डबा आहे. इकडून पाठी काय बघायचं नाही भाई. पापा आपल्या सोबत राहता. काहीच टेन्शन नाही. स्टेज गिअर वगैरे 0 बाय 0. लेट्स गो अँड किल इट नाव. किल इट. लेट्स गो. तर मित्रांनो, आजचा दिवस सुद्धा आपण मेट्रोमधून ट्रॅव्हल करतो, पब्लिक ट्रान्सपोर्ट. कारण मी आणि सनिशाचा आणि गाडी तर आपली माहिती आहे, थोडासा ग्रीन टॅक्सचा इश्यू होता. तर नो वरीज, इकडून जवळ आहे विधानभवन, जसं तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं. तर मी त्यामध्ये झोपतो मस्त 45 मिनिट. सनीश पण इकडे चिल करतो मस्त. तर तिकडे भेटून आपण आता डायरेक्ट अपडेट देऊ यशवंतराव स्टेडियममध्ये. काय प्रोसेस वगैरे जिथं फॉलो करायची असेल किंवा XYZ फॉर एनी रिझन. आय सी यू देअर डायरेक्टली. हॉटेल अँड स्टे ट्यून गाईज. मोठा दिवस आहे आजचा, लक्षात ठेवा. आणि तुम्ही पण पाया पडत राहा. तर मित्रांनो, क्विक अपडेट. पोचला विधानभवन स्टेशन 9:45 मिनिट्स. अँड क्विक नॅप पण झाला आपला. लेट्स गो. कंडिशन चेक दिली आहे पब्लिकला. गोल्ड स्पॅम करत राहा जोपर्यंत तुम्ही लगेच कमेंटमध्ये सगळे. आणि यूट्यूबची लिंक मी इंस्टाग्रामवर पोस्ट करेन की आपला कॉम्पिटिशनची. पण तिकडे पण सपोर्ट असू द्या तुमचा. खूप सारा सपोर्ट आणि प्रेमची गरज आहे आज दिवसात. आणि पुढची न्यूज आपण पुढे देऊ. मित्रांनो, जस्ट क्विक नॅप झाल्यामुळे थोडीशी कॉफीची गरज लागली आपल्याला. कॅफेन इनटेक करूया. आणि आम्ही मगाशी जाता जेवढा सगळे बघता जातात. आता काय माहिती काय बघतात, आपली टी शर्टमुळे की कसं काय माहिती नाही. पण त्या वेलवर्स टीमने पण 4-5 फोटो काढले मस्त. भाईचा ऑराच आहे तसा, तर बघणारच ना. ऑरा क्रेझी बनवून टाकला डायरेक्ट. आता मी तुम्हाला दाखवतो परत एकदा बाहेर. मी गेलेलो आतमध्ये एकदा, परत कॉफीसाठी बाहेर आलो. आता जाताना तुम्हाला परत दाखवतो, एक टूर देतो आतमधला की कसं काय आहे. तर स्टे ट्यून्ड. बस इतना सा पाणी प्यावे पिचेंगे आपण. आजचा पूर्ण दिवस नाही बोलू शकत, पण कॉम्पिटिशनच्या वेळेस थोडंसं सिप करू. 4-5 तास तरी, अजून 4-5 तास तरी तुला एवढं पाण्यावरती जाईल. Let's go, we'll have it. Quick coffee shot and we are charged up for the day. तर मित्रांनो, पोचलो आपण. प्रतीकची वाट बघतोय. तुम्ही बोलाल आता प्रतीक कुठे गेला आहे. तर प्रतीक आपल्याकडे जो कॅमेरा होता त्याची लेन्स आणायला गेलेला. त्याची की स्टेडियममध्ये आपला, आणि आपल्याकडे छोटी लेन्स होती तर त्याला मोठी लेन्स आणण्यासाठी गेला तो. तर हे बघा, हे असं यशवंतराव चव्हाण स्टेडियम आहे. इथून एंट्रन्स मुंबई मॅजेस्टिक वगैरे अशी काय इकडे बॅनर्स वगैरे लावले आहेत. आणि हा आपला स्टेडियम आहे आजचा. तर मी तुम्हाला टूर करवतो. तर एंट्री केली आपण परत. आणि जसं की समोर वेलवर्सची टीम वगैरे आहे. आणि असं काय आजचं आपल्याकडे दृश्य आहे, वेलवर्सची टीम वगैरे. आणि मुंबई मॅजेस्टिक अशी काय ब्रँडिंग आहे आपल्या इथे. आणि हे बघा, हा यशवंतराव चव्हाण मुंबई मॅजेस्टिक. आणि खूप एक्सायटेड आहे आजच्या दिवसासाठी. मी तरी खूप पम्प्ड आहे. आणि हाच एनर्जी, ही स्पिरिट आपण पुढे थ्रू आउट द डे कॅरी करणार.
आणि इथे ऑडिटोरियम जसं मी तुम्हाला बोललो, आणि एंट्रन्सला ॲथलीट जे वेलकोरचे हे आहेत ॲथलीट्स त्यांचं फ्रेमिंग केलं आहे इथे. यस गाईज, तर आपण टूर घेऊया पूर्ण, लाईक कुठे बॅकस्टेज आहे, कुठे फ्रंट स्टेज आहे, वॉशरूम्स अँड ऑल, टॅनिंगची प्रोसेस कुठे होते आहे, हे सगळं एक क्विक स्निक पिक करून आपण बघून ठेवूया, जेणेकरून आपल्याला नंतर कधी घाई वगैरे वाटली तर विल बी व्हेरी लाईक यू नो सगळं माहिती असेल आपल्याला. बघून घेतोय काय कसं आहे. तर तोपर्यंत प्रतीकची वाट बघत आपण इथेच थांबू, आणि जे काही असेल बाहेर कॅप्चर करायचं दृश्य ते आपण तुम्हाला नक्कीच दाखवू. या ब्लॉगमध्ये तुम्ही बघत राहाल. तर इथे पूर्ण ॲथलीट लोकांचं आहे बघा, फ्रेमिंग आहे. यश आहे, सिद्धांत जयस्वाल आहे, रोहित चव्हाण आहे, जे सगळे मोठे दिग्गज ॲथलीट आहेत. कदाचित फिंगर्स क्रॉस्ड आपला पण इकडे येईल लवकरच. आणि ते सगळं वेलकोरची टीम आहे बेसिकली. इथे सगळे त्यांचे प्रॉडक्ट्स लॉन्च केले आहेत, जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे आहेत इकडे. सो येस, सो गाईज वी आर डन विथ पासेस अँड ऑल, आणि आता आम्ही जातो ऑडिटोरियममध्ये वरती. तर बघून घ्या पुढची प्रोसेस कसं काय बघा. जसं काय बॅकस्टेज इकडे लिहिलं त्या लोकांचं, बॅकस्टेज ऑडिटोरियम VIP रूम. बॅकस्टेज पोचलो आपण, आणि अशा प्रकारचे पंपिंग सेशन्स इथं चालू आहेत. ॲथलीट्स पंप करतात सगळे. पहिले मेन्स फिटनेस नो व्हॉइस नाही, फर्स्ट टाइमच कॅटेगरी आहे, विकनेस शो वगैरे. आणि जाऊया आपण पुढे बॅकस्टेजला. लेट्स गो, लेट्स सी हाव द थिंग्स आर. फर्स्ट टाइमर कॅटेगरी पण बघा एवढे क्लासिक आहेत बघा असे. भारत माता की जय. तर मित्रांनो, आपण मगासपासून गाणे ऐकून माइंड एकदम हे करून घेतलं, फ्रेश करून घेतलं, आणि आता आम्ही निघालो आहे टॅन लावायला. जवळजवळ 1-1.5 तास उरलं टॅन लावून. कार्ब लोड करूया, परत पंप करूया परत, ठीक आहे. आणि आपण रेडी राहूया आपल्या कॉम्पिटिशनसाठी. तर विचार असा पण रेडी आहे, मेंटली सगळंच रेडी आहे. पण जस्ट क्विक टॅनिंग प्रोसेस कंप्लीट करून आपण निघू. तर लेट्स गो टॅनिंग प्रोसेस. आता तुम्ही हँडओव्हर सगळं सनीशला करणार आहे ब्लॉग बघून. शांता बसणार गाणी ऐकून. पुढचे ब्लॉग्स वगैरे आहेत ते सगळे कंटिन्यू लोक करतील. लेट्स गो गाईज, एक्सायटेड. जरा पण लाज लज्जा शरम नसलेले दोघं जण कधी बोलवलंय. या माणसाला कमीत कमी 50 फोन गेले असतील. एक दिवस लवकर उठता नाही. मलाच नाही माहिती. 10 फोन करून एक पण फोन नाही उचलला. आणि वाजल्यात किती आता? 9:19. ठीक आहे, तरी पण आता नंतर मी काय बोलत नाही. नंतर जे काय ते बघू. आता मी सध्या जातो टॅन लावायला. आल्या तर चलो मिळते.
मित्रांनो आपले 2 करता कोच आले अरे बापरे. काय गावात. थोडेसे लेट आलेत पण माझा टाइम लागून आता आपल्याला सपोर्ट फुल सपोर्ट आहे पंप वगैरे नाही खात. ट्रायपॉड तरी आणायचा. चालू कर. सो भाई आपला भाव आता पंप करणार आहे आणि स्टेजवर जाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता भाई. मी फील करतो आहे भाई, जी फिलिंग आहे ना मी फील करतो आहे. फुल गुसबम्स. लेट्स गो. कंडिशन तर कडक वाटते आणि कार्ब लोडिंग पण कालपेक्षा तो थोडा फुलर तर दिसतोय. म्हणजे कार्ब लोडिंग पण प्रॉपर झाली आहे. सर्व असे बघतात भाई की कोण आहे. एवढे कॅमेरामॅन आहेत, एवढे 2 कॅमेरामॅन आहेत. बट कोण आहे तो विषय तुम्हाला कॉम्पिटिशन नंतर समजेल. त्याला जे अंडरडॉग असतात ना, त्या अंडरडॉग ब्लॉग म्हणजे ते लोक रेकॉर्ड करून ठेवतात आणि नंतर दान होतात. तो विषय आहे भावाचा. तुम्ही बघू शकता कडक एकदम. बघा ना सगळे कसे बघतायत. आणि म्हणजे आता आम्ही पण स्टार्टिंगला नाही होतो. मी भाई कसं घाबरायचं थोडं रेकॉर्ड करायला. आता काय फरकच नाही पडत भाई. काय गर्दी आहे बघा. आणि आम्ही फुल कव्हर करून ठेवला आहे फुल एरिया. सिवा गया पर अपनी सोच जिंदा छोड़ गया. लेट्स गो. Under the neon lights we sway, lost in the music, let it play. Feel the rhythm take control. Midnight vibes will steal your soul. Midnight vibes will steal your soul. Midnight vibes will steal. ये तो बस वॉर्म अप है. आकी पोच द्या. हरवलाच रे ह्याच्यामध्ये.
तर मित्रांनो 2 कॅटेगरी झाल्यात आपल्या, एकात 5वा आणि एकात 6वा. ठीक आहे, नॉट बॅड. थोडीशी पोजिंग आपण इम्प्रूव्ह केले पाहिजे आणि कंडिशन चांगली होती. आता एक आपली तिसरी जी मील आहे ती हे बघा, एक 5वा आणि एक 6वा. एक मील खाऊ आपण आता आणि त्याच्यानंतर 4 वाजता आपली मेन्स फिजिक आहे, जिकडे आपण एक्सपेक्टेड आहे प्लेसिंग आपली. तर अजून एकदा स्टे ट्यून्ड गाईज. मी आता मील घेतो माझी. कार्ब लोडिंग अगेन गाईज. काय बोलतो? हा झोपतो. सगळे आपली भावंड लोक आली आहेत भाई सपोर्ट करायला. नुसता सपोर्ट आहे, नुसता 207 गॅंग. इकडे असे तयारी चालू आहे आपल्या मीलची. प्रॉपर मील खातोय, त्याला जशी मीलची रिक्वायरमेंट आहे तसं आमच्याकडे अजून एक माणूस आहे, त्यासाठी मी स्पेशल मील आणलाय. त्याचं एकदम पर्टिक्युलरली त्याला हेच लागतं. त्याची ब्रँड एकदम भगवत आणलाय. ब्रँड असू त्याचे, पण तेवढं ऍडजस्ट करो ना भाई, उतना तो ऍडजस्ट करो ना. जाऊ द्या थोडं खाऊन ऍसिडिटी करून तयारीत आले आपली गेली. 1 hour later. मित्रांनो पावणे 3 आणि मी तर काम लोड घेते, बॉडी फ्लॅट होती आणि आलो आहे टॅनिक करायसाठी. कारण का काय घेतो आपण मेन्स फिट टेस्ट होऊन दुसऱ्या ओपन आपल्याला खूप स्वेटिंग झालेली, त्याच्यामुळे घाम वगैरे खूप आला. नंतर आपण जेवलो, जसं तुम्ही बघितलं, थोडा वेळ रेस्ट केली. ही लोक थोडे जेवण घेऊन आले मस्त एकदम एकटे. आज दुपारचे एकटे जेवले, संध्याकाळी मी पण जाणार जेवायला. थोड्याच तासाची काहीतरी गोष्ट आहे. तर मित्रांनो फायनली डन विथ द इव्हेंट्स. 3 इव्हेंट होते आपल्या आजचे, 3ही झाले आहेत. ठीक आहे, रिझल्ट जसे आपण एक्सपेक्ट केले तसे नव्हते, पण काय हरकत नाही. आपण आपला बेस्ट दिला स्टेजवरती. 5th आणि 2 6th लागल्यात आपल्याला रेसिंग. काय हरकत नाही, अजून मेहनत करूया, अजून प्रयत्न करूया. असेच प्रयत्न चालू राहतील आपले. आणि मी तर प्रयत्न केलेच खूप, पण माझ्यासोबत असताना माझ्यासोबतच प्रयत्न तेवढे माझ्या मम्मीचे, सगळ्यांचेच, माझ्या मित्रांचे पण होते. आणि जे पण इकडे आल्यात त्यांचे सर्वांचे मी धन्यवाद, आभार करतो. वेळात वेळ काढून आले सगळेजण. मीच दाखवतो सगळ्यांना. एवढे सगळेजण असताना आपल्याला सपोर्ट, याच्यापेक्षा मोठी मला जिंकणं ही मोठी गोष्ट नाही, पण ह्यांचं सगळ्यांचं प्रेम आणि सपोर्ट असतो माझ्यासोबत. इकडेच मी जिंकतो प्रत्येक वेळी. तर तुम्हीसुद्धा असंच प्रेम करत राहा, असं सपोर्ट करत राहा मला. भेटू आपण आता. ही तर लागायच होती, हा तर फक्त एक प्रॅक्टिस होता. पुढच्या महिन्यात मी परत भेटतो तुम्हाला सगळ्यांना. अजून आपण थोडा त्रास पॅकेज घेऊन आपण पुढच्या महिन्यात परत एकदा. या तो मैं जीतता हूँ, नहीं तो सीखता हूँ. सीखूंगा यार, मैं बहुत सीखूंगा और सीखते रहूंगा.
मित्रांनो, सकाळची सुरुवात आपण जिकडून केलेली तिथेच आपण परत पोचलो आहे, जे आहे आपलं गणेश मंदिर. तिकडे जस्ट पोचलो सगळे मित्र आपले. आणि पहिली गोष्ट मेन म्हणजे आरती चालू आहे आपली इकडे, तर ती पण घ्यायला भेटणार आपल्याला. आणि सगळे खुश आहेत, सगळे खुश आहेत. मी पण खुश तेवढाच आहे. पण आता आरती घेऊया आपण जाऊन पहिली थोडीशी बाप्पाची, आणि पाया पडून परत आपण निघूया. त्यांच्या मागे विलासराजी करून चांगला आरोग्य द्या, आयुष्य द्या. त्यांच्या मागे जी काय संकट विघ्न जो कोण असेल त्यांना कार्यक्रम केला, त्यांचा नंबर येऊ दे, त्यांना शुभ आशीर्वाद दे. त्यांच्या काही मनोकामना इच्छा असतील ते पूर्ण करून त्यांना शुभ आशीर्वाद दे. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया.
पेले चलो बाय, पेले चलो. चीट मील टाइम गाईज. रिवॉर्ड इज इम्पॉर्टंट नाव. जेवढी मेहनत केली आहे त्याचा एक रिवॉर्ड तर पाहिजे आपल्याला 1 मील एवढी साठी. मेहनत केली आहे ती, एवढी मेहनतला रिवॉर्ड कोणताच जस्टिफाय नाही करू शकत मला वाटतं. आणि जस्टिफाय नाही केलं तरी चालेल, पण 1 मीलचा रिवॉर्ड आपण करूया आज. ज्याच्यामध्ये मी घेणार आहे आता वडापाव, जो की भाई मॅन्डेटरी आहे. कारण 4-5 महिन्यापासून वडापाव नाही खाते, काहीच नाही खाल्लं, बर्गर मला वगैरे. सारखं बोलायचं भाई मला वडापाव खायचा. आज- आज तो दिवस आलाय. आजचा फायनल दिवस आलाय तो. पहिला तर वडापाव, मग आम्ही जाऊ मॅगडी मध्ये खायला, काय ना बर्गर, फ्राईज, कोबी जे काय ते बघू तिकडे. आणि पुढच्या पुढे. आणि आता सध्या मी प्रतीक पण आहे इकडे. सनीश आहे पाठचे सनीश पाटील, सौरभ आणि साहिल आहेत. तर एवढी आम्ही सध्या मंडळी निघालोय खायला. परत रात्री घरी पण पार्टी परत आहे. रात्री घरी पण पार्टी आहे. जसं काय तुम्ही आधी बघितलात, घरी मावशीने वगैरे सरप्राईज दिलं आपल्याला. सूर्य मावशीने, काकांनी आरती वगैरे मस्त झाली एकदम. सगळे खुश आहेत. जे मला पाहिजे होतं ते झालंय सगळं मस्त एकदम. तर भेटू आपण आता वडापाव खाताना किंवा मॅगडीमध्ये. अतुल शिंदे लाईव्ह फ्रॉम कॅनडा. मस्त कडक कडक. आणि सगळे जोडायला लागल्यात. वडापाव गँग, वडापाव गँग, वडापाव गँग. सौरभ तू नाही खाता? एक डाएट, ऍक्टिंग. हे आता घे का. तू बोलतो. तर मित्रांनो, वी आर डन फॉर द डे. आपला आजचा एवढा लांब दिवस, मोठा दिवस, आनंदाचा दिवस इकडे संपला आहे फायनली. विथ लॉट्स ऑफ मेमरीज, कोर मेमरीज, खूप सारी एक्साइटमेंट. आणि आत्ताच आम्ही जस्ट सगळे जेवलो आहे. आणि माझ्यासोबत जे असतात माझे जवळचे मित्र, भाऊ, ते सगळं आपण आज एकसाथ जेवलो. मी पण आज फायनली त्यांच्यासोबत जेवलेलो. तर इकडे आपली गँग काय अशी उभी आहे, तुम्ही सुद्धा बघून घ्या. लेट्स गो. सगळे खूप आनंदात आहेत. आणि ह्यांना अजून आपण खुश करूया बँगलोरला. फुल ट्राय करू आपण. नेक्स्ट टार्गेट बँगलोर. बँगलोर वी आर कमिंग. तर हा व्लॉग मित्रांनो आपण इकडे संपवूया. तुम्ही एवढा बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. 1000 grams of carbs आफ्टर 1000 दिवस. Yes guys, चलो we'll end this vlog. Till then, good night, take care, signing off.